NMS एक्झाम जी आपली डिसेंबरमध्ये होणार आहे, त्यासाठी आपण अगदी महत्त्वाचे जेवढे काही क्वेश्चन्स आहेत ते प्रत्येक चॅप्टरवरचे या ठिकाणी आपण घेणार आहोत. सुपर 30 क्वेश्चन्स या ठिकाणी आपण घेणार आहोत. चला तर मुलांनो, या ठिकाणी आपला आजचा टॉपिक आहे परिसंस्था, इकोसिस्टम. ओके, ठीक आहे. आता यानंतर बघा मुलांनो, पहिला जो क्वेश्चन आहे, भरतपूरचे अभयारण्य. भरतपूरचे अभयारण्य डॅशसाठी जगप्रसिद्ध आहे. तर करेक्ट ऑप्शन काय बघा मुलांनो? पहिला ऑप्शन आहे वाघ, दुसरा आहे हरिण, तिसरा आहे पान पक्षी, चौथा आहे सिंह. तर बघा मुलांनो, याचं करेक्ट ऑप्शन आहे काय? करेक्ट ऑप्शन तर बघायचं, करेक्ट ऑप्शन आहे पान पक्षी, ॲक्वॅटिक बर्ड्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा मुलांनो, या ठिकाणी कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? बघा मुलांनो, या ठिकाणी काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे या ठिकाणी आसाममध्ये, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे कुठं आहे मुलांनो? आसाम. ठीक आहे. हे कशासाठी प्रसिद्ध आहे तर बघा मुलांनो, काझीरंगा जे राष्ट्रीय उद्यान आहे ते हत्ती, गवा, रानडुक्कर, रानम्हैस, हरिण, वाघ, बिबट्या, भारतीय एकशंगी गेंडा या सर्व प्राण्यांसाठी ते प्रसिद्ध आहे. वन्यजीव जेवढे काही आहेत या वन्यजीवासाठी हे प्रसिद्ध आहे. थर्ड क्वेश्चन बघा मुलांनो, प्रयोगशाळेतील उपकरणं तयार करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या प्लास्टिकचा वापर करतात? हा जो क्वेश्चन आहे तो मानवनिर्मित पदार्थ या पाठामधला आहे. त्याचं करेक्ट उत्तर बघा मुलांनो, पॉलीप्रॉपिलिन. पॉलीप्रॉपिलिन क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. यानंतरचं बघा मुलांनो, फोर्थ वन, आशियाई सिंहाचे आश्रयस्थान कोठे आहे? रणथंबोर अभयारण्य, भरतपूर अभयारण्य, गिरचे जंगल, कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान. हे डिसेंबर 2022 साली हा क्वेश्चन आलेला होता मुलांनो. तर याचं करेक्ट ऑप्शन काय बघा सांगा. या ठिकाणी येत असेल तर कमेंट करून त्या ठिकाणी सांगा तुम्ही. यामध्ये बघायचं करेक्ट ऑप्शन आहे गिरचे जंगल. गिरच्या जंगलमध्ये हे आशियाई सिंहाचे आश्रयस्थान आहे. तर बघा मुलांनो, आपण हे अभ्यास करत असताना चारही ऑप्शनचा त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे. तर बघा, हे भरतपूर अभयारण्य आहे मुलांनो, हे निरनिराळे पक्षी, त्यामध्ये पाणपक्षी, ॲक्वॅटिक बर्ड्स, हे ॲक्वॅटिक बर्ड्ससाठी या ठिकाणी प्रसिद्ध आहे. ॲक्वॅटिक बर्ड्स. आणि ते कोणत्या राज्यात आहे मुलांनो? तर ते राजस्थानमध्ये आहे. राजस्थान या राज्यामध्ये आहे. ओके. यानंतर रणथंबोर अभयारण्य. रणथंबोर अभयारण्य कुठे आहे रे वागानो? तर बघा, रणथंबोर अभयारण्य हे राजस्थान या राज्यामध्ये आहे. राजस्थान. ठीक आहे. ते कशासाठी प्रसिद्ध आहे? तर वाघांसाठी, पट्टेदार वाघ, पट्टेदार वाघांसाठी ते प्रसिद्ध आहे वाघांनो. ठीक आहे. यानंतर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, याचं आत्ताच आपण पाहिलेलं होतं. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आसाममध्ये आहे. हे निरनिराळ्या जे काही वन्यजीव आहेत त्यासाठी प्रसिद्ध आहे. एकशिंगी गेंडा असेल, हरिण असेल, वाघ असेल, बिबट्या असेल, हत्ती, गवा, रानडुक्कर यासाठी ते प्रसिद्ध आहे. ठीक आहे. लक्षात, हे सर्व त्या ठिकाणी मुलांना तुम्ही काय करा, हे जे आपण जे काही ऑप्शन आहेत चारही ऑप्शनचा या ठिकाणी आपण अभ्यास करायला लागलो, जेणेकरून तुम्हाला कोणताही प्रश्न त्या ठिकाणी आला तर तो त्याचं उत्तर हे अगदी योग्य पद्धतीने त्या ठिकाणी देता येणार आहे. ओके. नेक्स्ट बघा, फिफ्थ क्वेश्चन, भारतातील पहिले मातीचे धरण कोणते? या ठिकाणी भारतात ऐवजी महाराष्ट्रातील त्या ठिकाणी मातीचे धरण कोणते? तर गंगापूर, नाशिक जिल्ह्यामध्ये गंगापूर या ठिकाणी हे मातीचे धरण आहे. ठीक आहे. यानंतर 6 क्वेश्चन बघा, सुंदरबन अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? बघा मुलांनो, सुंदरबन, इन विच स्टेट इज द सुंदरबन सँच्युरी लोकेटेड? सुंदरबन हे कुठं आहे बघा मुलांनो? सुंदरबन हे वेस्ट बेंगॉलमध्ये आहे बघा. कुठं आहे? वेस्ट बेंगॉल. लक्षात? हां, ठीक आहे बघा मुलांनो, कुठं आलेला आहे तो? या ठिकाणी. येस. चलो, नेक्स्ट क्वेश्चन सुंदरबनचं झालेलं आहे. यानंतरचा 7th क्वेश्चन बघा मुलांनो, गवताळ प्रदेशाचा गुणधर्म डॅश डॅश आहे. गवताळ प्रदेशाचा जो काही गुणधर्म आहे तो कोणता आहे बघा रे वागांनो? गवताळ प्रदेशाचा ऑप्शन नंबर फर्स्ट, मोठा उन्हाळा. त्यानंतर सेकंड, माफक पाऊस, मॉडरेट रेन. थर्ड वन इज खुरट्या वनस्पती, स्क्रब प्लांट्स. आणि वरील सर्व. तर गवताळ प्रदेशाचे हे सर्वही गुणधर्म त्या ठिकाणी आढळून येतात. मोठा उन्हाळा, माफक पाऊस, खुरट्या वनस्पती. मग करेक्ट ऑप्शन काय वागांनो? ऑप्शन क्रमांक 4, ऑल ऑफ दीज. नेक्स्ट वन, भरतपूर येथील अभयारण्य डॅश डॅशसाठी प्रसिद्ध आहे. भरतपूर
आत्ताच आपण पाहिलं होतं भरतपूर ॲक्वॅटिक बर्ड्स, वॉटर बर्ड्स, ॲक्वॅटिक बर्ड्स या ठिकाणी आहे ते राजस्थानमध्ये आहे म्हणून सांगितलं तर बघा राजस्थानमध्ये. यस, लक्षात आलं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी तृतीय भक्षक कोणते? विच ऑफ द फॉलोइंग इज द सेकंड नाही थर्ड? यस, कोणता आहे? सेकंड नाही तर या ठिकाणी थर्ड प्रिडिएटर कोणता आहे? थर्ड प्रिडिएटर कोणता आहे रे मग वागांनो? तर ते आहे घार, इगल्स. ठीक आहे. यानंतरचा क्वेश्चन बघा मुलांनो 10वा, परिसंस्थेच्या ऱ्हासाला काय कारणीभूत नाही म्हणले? काय कारणीभूत नाही? औद्योगिकीकरण, पर्यटन, मोठी धरणे, वृक्ष लागवड. बघा मुलांनो या ठिकाणी असे फसवे क्वेश्चन या ठिकाणी असतात. तर यामध्ये आपण परिसंस्थेचा ऱ्हास म्हणल्या औद्योगिकरणाला टिक करू शकतो. तर यामध्ये कारणीभूत नाही म्हणले म्हणून काय येणार आहे बघा वृक्ष लागवड, ट्री प्लांटेशन. हे खूप महत्त्वाचं आहे परिसंस्थेसाठी. परिसंस्था आपलं पर्यावरण टिकून राहण्यासाठी या ठिकाणी वृक्ष लागवड खूप महत्त्वाचं आहे. करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा मुलांनो, डॅश डॅश हा परिसंस्थेचा भौतिक अजैविक घटक नाही. भौतिक आणि अजैविक घटक नाही. यामध्ये ऑप्शन बघा, हवा, मृदा, सूर्यप्रकाश, प्रथिने. बघा, हवा, मृदा आणि सूर्यप्रकाश हे भौतिक अजैविक घटक आहे. तर यामध्ये भौतिक अजैविक घटक नसणारा कोणता आहे वागांनो? तर प्रथिने, प्रोटीन्स हा ठिकाणी घटक नाही. ठीक आहे, प्रोटीन्स लक्षात. प्रोटीन हा कसा आहे? सेंद्रिय, ऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक सबस्टन्स, केमिकल फॅक्टर मला. ओके, नेक्स्ट बघा रे बघांनो, आपण 12वा क्वेश्चन पाहतो बघा बघांनो. प्राणी हे डॅश डॅश भक्षक आहेत. प्रायमरी पण आहेत, सेकंडरी पण आहेत आणि ना टर्शरी पण आहेत. म्हणजेच वरील सर्व. याचं काय उत्तर येईल रे बघांनो? वरील सर्व. काय रे बघांनो याचं उत्तर? वरील सर्व. ठीक आहे. यानंतरचा परिसंस्थेमध्ये मानव कोणत्या गटात मोडतात? उत्पादक, भक्षक, विघटक यापैकी नाही. काय रे वागांनो याचं उत्तर? परिसंस्थेमध्ये मानव कशामध्ये मोडतो? तर भक्षक, प्रिडिएटरमध्ये मोडतो. दुधवा हे जंगल डॅश डॅशचे वसतिस्थान आहे. दुधवा हे जंगल डॅश डॅश. दुधवा हे जंगल डॅश डॅशचे वसतिस्थान आहे. तर एकशिंगी गेंड्याचे ते वसतिस्थान आहे. एकशिंगी गेंडा. यस. 15 क्वेश्चन बघा, डॅश डॅश मध्ये उत्पादक मोडतात. पानकीटक, जीवाणू, अझोला, बुरशी. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे मुलांनो अझोला. ऑप्शन क्रमांक 3. हे उत्पादक आहे, वनस्पती आहे. ब्रायोफायटा गटामधली वनस्पती. ठीक आहे मुलांनो, हे सुपर 15 क्वेश्चन या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये राहिलेले 15 क्वेश्चन या ठिकाणी आपण पाहणार आहोत. चलो, थँक्यू.